माझा 8 लेवलचा. 8 लेवलचा काय? विशेष म्हणजे अभिराजचा हा जो आहे याची 9वीसाठी सिलेक्शन झालं होतं. म्हणजे अभिराजने त्याच्या अभ्यासाच्या टोटल 8ही लेवल पूर्ण केल्या आणि त्याचा फायदा जो आहे तो त्याला त्याच्या 9वीच्या म्हणजे एक्झाममध्ये मिळाला. तर सगळ्यांनी एक वेळ जोरदार टाळ्या वाजवून अभिराजचं स्वागत केलं. आता कोणत्या स्टँडर्डमध्ये आहे तू? मी आता 6 स्टँडर्डमध्ये. 6 स्टँडर्डमध्ये. आणि कोणत्या स्टँडर्डमध्ये असतात तू? 5मध्ये लावला होता. आणि तुला किती ड्युरेशन लागलं पूर्ण कोर्स कंप्लीट करायला? मला 3 इयर्स. 3 इयर्स लागले. आणि तू शिकत असताना तुला कसं वाटलं? आपल्याला स्पोर्ट्स कसं वाटलं? असं मजा येते तिथे करायला. किटवर ओरलली स्किटवर आणि ओरल करायला मजा होते. कधी कधी क्लासला जायचा कंटाळा येतो का? कधी कधी होतं. कधी कधी होतं का? त्याची फॉर्म्युला लिहून जात होते. त्या दिवशी फॉर्म्युले लिहायचं लावून जात होते. अबाकाचे फॉर्म्युले वगैरे लिहिलं बाकी? आणि तुला कोणत्या वेळेस शिकवत होता का? कोणत्या वेळेस शिकवत होता? मला माहिती नाही. अच्छा, कसं शिकवत होता? मस्त शिकवत होत्या. किती वेळ समजून मागितलं तर समजून सांगत होत्या. ती परिमाणाबद्दल काय सांगायचं? हो, म्हणजे असं भरपूर शिकवत होते सगळे आणि एकदम सगळं समजत होतं. किती पण वेळ विचारा. आणि तू किती मिनिटामध्ये अबॅकसचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होता? 100चे क्वेश्चन आहे ते किती मिनिटामध्ये सॉल्व्ह करत होता? 7 ते 10 मिनिटं. 7 ते 10 मिनिटामध्ये. आणि तू करत असताना तुला काही प्रॉब्लेम नव्हता का? नाही, मी प्रॉब्लेम नव्हते जात. तुला आवडतं का अबॅकस शिकायला? आवडलं का? हो. आणि कसं शिकलं तू? आनंदाने शिकलं का? आनंदाने. खूप मजा आली. आई-बाबांनी थोडंसं काय केलं का? नाही, माझ्या आईबाबाचा सपोर्ट होता आणि आई-बाबाचाही सपोर्ट होता. अजून तुला काय सांगायचं आहे का अबॅकस? सगळ्यांनी अबॅकस लावलाच पाहिजे. अबॅकसने खूप फायदा होते. आता मी नवोदय आणि स्कॉलरशिपच्या एक्झाम्स दिल्या तेव्हा टाईम ड्युरेशन कमी असते. पण स्कॉलरशिप आणि नवोदयमध्ये जास्तीत जास्त मॅथ्सचेच क्वेश्चन विचारतात. तर आणि मॅथ्स सॉल्व्ह पेट तर त्याच्यात कमी टाईम